भंगार गोष्टीला किंमत द्यायची नाही असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। मनसेनं मराठीसाठी घेतलेल्या भूमिकेवर सदावर्तेंची ही टीका आहे। मराठी, हिंदी आणि गुजराती बोलेन मेरी मर्जी असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। शिदोरी संपली की असे पक्ष काहीतरी बोलतात। मनसेवरती सदावर्तेंची ही टीका आहे। मनसेनं मराठीसाठी घेतलेल्या भूमिकेनंतर सदावर्तेंची टीका। काहीतरी आपलं करायचं आणि त्याच्यातून आपलं काहीतरी उभं करायचं हे सगळ्या भानगडी आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या भंगार गोष्टी आहेत। भंगार गोष्टीला किंमत द्यायची गरज नाही। कुणालाच कोणीच जबरदस्ती करू शकत नाही। मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी। शिदोरी संपेपर्यंत मला असं वाटतं की आता नव्याने काही नवीन वल्गना होणार नाहीत। म्हणजे असे काही हे मालकी पद्धतीचे राजकीय पक्ष असतात, त्या पक्षांकडून शिदोरी संपली की काहीतरी बोललं जाते। त्याच्यामुळं शिदोरीचा म्हणजे गणित असणाऱ्यांवर मला आता काय बोलायची गरज नाही। तर मनसेवर सदावर्तेंची ही टीका आहे। मराठी, हिंदी, गुजराती माझ्या मर्जीनुसार मी बोलेन असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। शिदोरी संपली की असले काही गोष्टी केल्या जातात। भंगार गोष्टीला किंमत द्यायची नाही असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। मनसेनं मराठीसाठी घेतलेल्या भूमिकेवर सदावर्तेंची ही टीका।